मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की लग्नानंतर नशीब अचानक का बदलते? हा फक्त एक योगायोग आहे की यामागे काही खास कारण असते? प्रत्यक्षात आपल्या शास्त्रांमध्ये आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये स्त्रियांचे गुण आणि त्यांचे लक्षणे यांना मोठे महत्त्व दिले आहे. असे म्हणतात की जर एखाद्या पुरुषाचे लग्न एका सौभाग्यशाली स्त्रीशी झाले तर तो रस्त्यावरून उठून थेट कोट्यधीश बनू शकतो. पण जर नशिबाने त्याला अभागी स्त्री मिळाली तर कोट्यवधींची संपत्तीही मातीस्मान होऊन जाते. म्हणतात, स्त्रीला समजून घेणे कठीणच नाही तर अशक्य आहे. एवढेच नव्हे तर स्वतः ब्रह्मदेवही त्यांच्या सृष्टीला पूर्णतः समजून घेऊ शकले नाहीत. मात्र आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रांमध्ये काही विशेष गुण सांगितले आहेत जे स्त्रीच्या सौभाग्य किंवा दुर्भाग्य याबाबत संकेत देतात. आज आपण जाणून घेऊ त्या खास गुणांबद्दल जे सांगतात की एखादी स्त्री भाग्यवान आहे की नाही. पण मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मीचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहावेत असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली ओळख, पायाची छोटी बोट कनिष्ठा. जर एखाद्या स्त्रीच्या पायाची छोटे बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर ती स्त्री अत्यंत शुभ मानली जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते तिथे सुख आणि समृद्धी कायम राहते. ती फक्त पतीसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठीही भाग्यशाली असते. अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी ठेवण्यास सक्षम असतात. दुसरी ओळख, रुंद कपाळ. ज्या मुलीचे कपाळ 3 बोटे रुंद आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असेल ती अत्यंत भाग्यशाली मानली जाते. अशा मुली ज्या घरात जातात तिथे कधीही दुःखाचा शाप लागत नाही. त्यांच्या बुद्धी, मेहनत आणि सकारात्मक ऊर्जेमुळे संपूर्ण कुटुंब प्रगतीच्या वाटेवर जाते. अशा मुली ज्या कुटुंबात जातात त्यांचे नशीब बदलते. असे मानले जाते की या स्त्रिया संपूर्ण कुटुंबासाठी वरदान ठरतात. तिसरी ओळख, डोळ्यांचे विशेष लक्षण. मित्रांनो, तुम्ही कधी स्त्रीच्या डोळ्यांच्या रचनेवर लक्ष दिले आहे का? सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्यांच्या वर आणि खाली असलेली त्वचा किंचित लालसर असेल आणि डोळ्यांच्या पुतळ्या काळ्या आणि पांढरा भाग दुधासारखा शुभ्र असेल तर ती स्त्री अत्यंत भाग्यवान असते. त्याशिवाय जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि कंबर बिबट्याच्या कंबरेसारखी पतली असेल तर ती सर्व सुखांचा उपभोग घेणारी स्त्री असते. अशा महिलांना जीवनात ऐश्वर्य, सुख, संपत्ती आणि आरामदायी वस्तूंची कधीही कमतरता भासत नाही. चौथी ओळख, नाकावर असलेला तीळ. सामुद्रिक शास्त्रानुसार नाकावर असलेला तीळ सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. जर एखाद्या मुलीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असेल तर ती मुलगी धनवान आणि भाग्यवान असते. अशा स्त्रिया ज्या घरात जातात तिथे कधीही संपत्ती आणि अन्नधान्याची कमतरता होत नाही. त्यांचे प्रत्येक पाऊल त्या कुटुंबासाठी आनंद आणि समृद्धी घेऊन येते. अशा स्त्रिया कुटुंबाची आर्थिक स्थिती सदैव मजबूत ठेवतात. पाचवी ओळख, पायाचा अंगठा. आता बोलूया पायांविषयी. मित्रांनो, जर एखाद्या मुलीच्या पायाचा अंगठा गोलसर आणि किंचित उंच असेल तसेच त्यामध्ये लालसरपणा असेल तर ती स्त्री ही अत्यंत भाग्यशाली मानली जाते. सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की अशा स्त्रिया त्यांच्या पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात. त्यांच्या जीवनात आलेल्या कोणत्याही अडचणी त्या सहज पार करतात तसेच त्यांच्या पतीला देखील यशस्वी बनवण्यास मदत करतात. सहावी ओळख, चमकदार आणि पांढरे दात. ज्या स्त्रीचे दात सुंदर, चमकदार, पांढरे आणि थोडेसे पुढे आलेले असतात त्या स्त्रिया देखील अत्यंत भाग्यवान असतात. अशा स्त्रिया त्यांच्या जीवनसाथीच्या आयुष्यात प्रचंड सौभाग्य घेऊन येतात. त्यांचे जीवन सुखसोयींनी परिपूर्ण असते. त्या स्वतःच्या कुटुंबाचे सुख आणि समृद्धी वाढवतातच त्याचबरोबर आपल्या पतीसाठीही यश आणि आनंद घेऊन येतात. सातवी ओळख, कोमल आणि लालसर बोट. आता बोलूया बोटांबद्दल. ज्या स्त्रियांच्या हाताची बोटे पातळ आणि गोलसर असतात तसेच एकमेकांना लावल्यावर त्यामध्ये कोणताही फट नसेल तर ती स्त्री अत्यंत भाग्यशाली मानली जाते. जर तिची नखे लालसर, कोमल, किंचित उंच आणि गुळगुळीत असतील तर ती स्त्री ऐश्वर्य आणि सुखसुविधा प्राप्त करणारी असते. अशा स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी वरदानासारख्या असतात ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी घेऊन येतात. आठवी ओळख, स्वच्छ आणि सुंदर माननीय. भविष्यपुराणांमध्ये असे म्हटले आहे की ज्या स्त्रीच्या मानेला स्वच्छ आणि स्पष्ट 3 रेषा असतात ती नेहमी दागिन्यांनी सजलेली असते. अशा स्त्रिया समृद्धी आणि धनाचे प्रतीक मानल्या जातात. पण जर एखाद्या स्त्रीची मान नाजूक आणि कमजोर असेल तर ती गरिबीचा सामना करू शकते. तसेच लांब मान असलेल्या स्त्रियांना अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता कमी असते. नववी ओळख, चेहरा वडिलांसारखा असणे. मित्रांनो, हे अत्यंत रोचक आहे.
जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांशी साम्य राखत असेल तर ती मुलगी अत्यंत भाग्यवान मानली जाते. अशा मुली आपल्या आयुष्यात सर्व सुखसुविधा प्राप्त करतात. याच्याप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर तो मुलगाही अत्यंत भाग्यवान मानला जातो. 10वी ओळख, कमळाच्या पाकळ्यांसारखी नेत्रे. भविष्य पुराणानुसार ज्या स्त्रियांच्या डोळ्यांची रचना कमळाच्या पाकळ्यांसारखी असते आणि त्याच्या मध्यभागी भुरकटपणा नसून पांढरटपणा असतो, त्या स्त्रिया त्यांच्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान असतात. त्यांचे नशीब केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या पतीसाठी देखील समृद्धी आणि आनंद घेऊन येते. ओळख 11वी, कोमल बाहू. जर एखाद्या स्त्रीच्या बाहूंमध्ये हाडांच्या सांध्यांचे ठिकाण स्पष्ट दिसत नसेल आणि तिच्या बाहू कोमल असतील तर ती स्त्री ही भाग्यशाली मानली जाते. याशिवाय जर तिच्या हातांवर जास्त केस नसतील तर ती अत्यंत सौभाग्यशाली स्त्री असते. मित्रांनो, ही होती भाग्यशाली स्त्रियांची काही खास लक्षणे जी आपल्या शास्त्रांमध्ये आणि सामुद्रिक शास्त्रांमध्ये सांगितली गेली आहेत. ही सर्व माहिती प्राचीन ग्रंथ आणि पुराणांवर आधारित आहे, ज्याचा उद्देश फक्त माहिती पुरवणे हा आहे. आता आपण जाणून घेऊया, जेव्हा घरामध्ये देवाचा वास होतो तेव्हा कोणते शुभ संकेत मिळतात. मित्रांनो, जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये ईश्वराचा वास झालेला आहे. ते कोणते संकेत आहेत, आज आपण याच विषयावर चर्चा करू. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक पूजापाठ आणि व्रत करतात. देवाच्या समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग दाखवण्यापर्यंत सर्व काही करतात, जेणेकरून भगवंताची कृपा कायम राहावी आणि जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. हे तर आपण सर्वजण जाणतो की देवाची पूजा आणि अर्चना केल्याने ते प्रसन्न होतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की ते याचे संकेत देखील देतात? चला तर मग जाणून घेऊया त्या संकेतांविषयी जे हे सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरामध्ये होतोच, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. जेव्हा ते घरामध्ये वास करतात तेव्हा तुम्हाला ते जाणवतच. अनेकदा तुम्ही त्यांना पाहूही शकता. कधी कधी असेही होते की भगवंत तुमच्या घरामध्ये वास करतात, पण तुमच्या काही चुका झाल्यामुळे ते निघून जातात. तुमच्या काही कर्मांमुळे ते पुन्हा परत जातात. कारण अनेकदा लोक ही चूक करतात की ते पूजापाठ सुरू करतात आणि मग सोडून देतात. काही दिवसांनी परत पूजा करतात आणि पुन्हा सोडून देतात. हे बिलकुल योग्य नाही. यामुळे ईश्वर निघून जातात. हे तुम्ही कधीही करू नये. अनेक लोक असेही असतात ज्यांच्या घरामध्ये ईश्वराचा वास असतो, पण त्यांना स्वतःलाच याची जाणीव नसते आणि अनजाणतेतच ते त्यांचा अपमान करतात आणि त्यांना पुन्हा परत पाठवतात. ते म्हणतात, मी रोज ईश्वराची पूजा करतो, पण तरी सुद्धा भगवंत मला का दिसत नाहीत. तुमचे हे सर्व कर्म ईश्वराला रोष्ट करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या संकेतांविषयी सविस्तर माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही स्वतः समजू शकाल की ईश्वर तुमच्या घरामध्ये येऊन स्थिर झाले आहेत. चला तर मग त्या संकेतांविषयी जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी माताजीचे आशीर्वाद तुमच्यावर सतत राहावेत तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. नंबर 1, जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये अचानक जाग येते आणि दररोज याच वेळी तुमची झोप खुलते तर हा एक संकेत आहे. त्याचबरोबर जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला असा स्वप्न दिसतो ज्यामध्ये तुम्ही मंदिरात पूजा करत आहात किंवा मंत्रजप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तामध्ये दिसणारी अशी स्वप्नेही हेच सूचित करतात की ईश्वर तुमच्या घरामध्ये आहेत. नंबर 2, जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये शंखाचा आवाज, मंत्रांचा गजर, घंट्यांची ध्वनी ऐकू येत असेल किंवा कोणी तुमचे नाव घेत असेल, उदाहरणार्थ कोणी तुम्हाला राम राम म्हणत असेल, तर ही सर्व लक्षणे याचेच संकेत देतात की भगवंत तुमच्या घरामध्ये येऊन पोहोचले आहेत. नंबर 3, जेव्हा तुम्ही सकाळी लवकर स्नान करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळी सुगंध येते. ही एक विलक्षण सुगंध असते जी तुमच्या घरातील इतर कोणालाही येत नाही, फक्त तुम्हालाच जाणवते. ही सुगंध कुठल्याही अत्तराची नाही, ती कुठल्याही अगरबत्तीची किंवा इतर कोणत्याही वस्तूचीही नाही. ही एक दिव्य सुगंध असते जी फक्त तुमच्या घरातील मंदिरातूनच येते. ज्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो तिथेच ही सुगंध जाणवते. जसे जसे तुम्ही तुमच्या घरातील मंदिराच्या जवळ जाता तसतशी ही सुगंध अधिक तीव्र होत जाते. मित्रांनो, ही सुगंध देवी देवतांच्या उपस्थितीचे लक्षण असते, ज्यामुळे तुम्हाला हे समजते की ईश्वर तुमच्या घरामध्ये वास करून स्थिर झाले आहेत. जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा परिसरात दुर्गंध येऊ लागतो, पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि त्यामुळे घरामध्ये दिव्य सुगंध पसरतो. ही सुगंध अत्यंत मधुर, मनमोहक आणि गोडसर असते.
जी तुमच्या मनाला पूर्णपणे आकर्षित करून ठेवते. नंबर 4, जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जाता तेव्हा त्याचवेळी जर कोणताही जीव म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय किंवा मग एखादा व्यक्ती भिक्षुक तुमच्या दारात येत असेल आणि हे जर आठवड्यातून 3-4 वेळा सतत घडत असेल की तुमच्या पूजेच्या वेळीच ते येत आहेत, तर याचा अर्थ ईश्वर तुमच्या घरामध्ये दस्तक देत आहेत, त्यांचं आगमन होत आहे. कारण गाय माता स्वरूप मानली जाते, कुत्रा भैरव बाबांचा प्रतीक मानला जातो आणि जर एखादा याचक येतो तर तोही ईश्वराच्या कोणत्या न कोणत्या स्वरूपात येतो. आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये, तर त्यांना संतुष्ट करावे, म्हणजेच त्यांना अन्न द्यावे, त्यांचा सन्मान करावा. पैसे किंवा इतर कोणत्याही वस्तूचे दान करणे वेगळी गोष्ट आहे, पण सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याचे दान मानले जाते. नंबर 5, जर तुम्हाला रात्री झोपेच्या दरम्यान वारंवार स्वप्ने येत असतील आणि स्वप्नांमध्ये मंदिर, देवाची मूर्ती किंवा फोटो दिसत असतील, तर याचा अर्थ तुमच्यावर देवाची कृपा आहे. अनेकदा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण घेण्याच्या क्षणी तुमच्या मनामध्ये त्याबद्दल काही संशय निर्माण होतो. सर्व काही योग्य असूनही काहीतरी असे घडते की कोणती तरी शक्ती तुम्हाला तो निर्णय घेण्यापासून अडवते. याचा अर्थ हे मानले जाते की तुमच्यावर एखाद्या दैवी शक्तीचे आशीर्वाद आहेत. नंबर 6, ज्या लोकांवर देवाची कृपा असते ते श्रीमंत असो वा गरीब, त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. जर एखाद्या व्यक्तीला कमी मेहनतीतही यश मिळत असेल तर ही देवाची कृपा मानली जाते. भगवंत त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतात. ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या जीवनात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदीच राहतात. त्यांना कधीही कोणत्याही अडचणींची भीती वाटत नाही. ते प्रत्येक संकट सहज पार करतात. नंबर 7, घुबड दिसणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात घुबडाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते, म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसले तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. जर एखाद्या ठिकाणी अचानक घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये पधारणार आहेत. नंबर 8, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतो. माता लक्ष्मी ज्या घरामध्ये येतात त्या घरातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात. असे म्हटले जाते की अशा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे थोडेसे अन्न खाल्ले तरी त्यांना पुरेसे वाटते. त्याचप्रमाणे अशा घरातील लोक मद्यपान आणि मांसाहारापासून दूर जाऊ लागतात. नंबर 9, धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. ज्या घरांमध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्याच घरांमध्ये वास करतात. याशिवाय माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी झाडूही खूप प्रिय आहे. असे म्हणतात की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर तुम्हाला कोणीतरी घराबाहेर झाडू लावताना दिसले तर हा फार शुभ संकेत मानला जातो. नंबर 10, शंखाचा आवाज शुभ संकेत देतो. हिंदू धर्मामध्ये शंखाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. इतकेच नाही, शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो. म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी होणाऱ्या पूजापाठामध्ये शंख वाजवला जातो. जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हा अत्यंत शुभ संकेत असतो. असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू येणे म्हणजे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार असल्याचे संकेत आहे. नंबर 11, जर तुम्हाला सलग 3 दिवस घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची एखादी मोठी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षी दिसणे महादेवाच्या कृपेचा संकेत असतो. जर तुमच्या घरासमोर अनेकदा पांढरी गाय येऊ लागली किंवा कधीतरी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन आपल्या वासराला दूध पाजत असेल तर हा देवी देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचा स्पष्ट संकेत आहे. हे याचेही लक्षण आहे की तुमची पूजा आणि प्रार्थना सफल होत आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत. भगवंत तुमचे सर्व दुःख आणि वाईट दिवस संपवणार आहेत. नंबर 12, जर घराच्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला चिमणी घरटे बनवत असेल तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. हे याचे प्रमाण आहे की तुमची पूजा यशस्वी झाली आहे. चिमणी आणि तिच्या पिल्लांना कधीही त्रास देऊ नका, उलट त्यांच्यासाठी दाणे आणि पाणी द्या. जर पूजा करताना तुम्ही इतके भावपूर्ण व्हाल की तुमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतील तर हा संकेत आहे की ईश्वराने तुमच्या मनातील हाक ऐकली आहे. नंबर 13, जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर गेल्यावर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर हा संकेत आहे की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि भगवंत तुमच्यावर मेहरबान आहेत. प्रयत्न करा की तुम्ही त्या माकडांना अन्न द्यावे. जर तुमच्या घरात कुठलीही अगरबत्ती, रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता देखील ताजेपणा आणि सुगंध जाणवत असेल तर समजून घ्या
की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे. त्याचसोबत लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. नंबर 14, पूजेच्या वेळी घरात एखाद्या पाहुण्याचे आगमन होणे हा देखील देवाच्या कृपेचा संकेत आहे. जर तो पाहुणा एखादी भेटवस्तू घेऊन आला असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे. जर पूजेच्या वेळी पेटवलेल्या दिव्याची ज्योत अचानक तीव्र होऊ लागली तर समजून घ्या की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमच्या दुःखदायक दिवसांची समाप्ती लवकरच होणार आहे. जर तुमची झोप अनेकदा सकाळी 3 ते 5:30 दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उघडत असेल तर हा देखील ईश्वराचा संकेत आहे की भगवंत तुमच्या भक्तीने प्रसन्न आहेत. नंबर 15, ज्या व्यक्तीची झोप अचानक रात्री 3 वाजल्यानंतर वारंवार उघडते त्याने याला सामान्य गोष्ट समजू नये. हा संकेत अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की रात्री 3 वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात आणि त्या तुमच्याशी काहीतरी सांगू इच्छित असतात. अशा परिस्थितीत रात्री 3 वाजल्यानंतर वारंवार जाग येणे हे यशस्वी होण्याचे लक्षण मानले जाते. तसेच रात्री 3 वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीही निष्फळ जात नाही. ईश्वर तुमच्या प्रार्थना नक्की ऐकतो. नंबर 16, जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील आणि त्यातून वाहणारा झरा दिसत असेल आणि त्या जलाचे तुम्ही पान केले असेल तर ही निश्चितच यश प्राप्तीची निशाणी आहे. जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून तुमचे कुटुंब चालवत असाल तर हे देखील ईश्वरी कृपेमुळेच शक्य झाले आहे. जगामध्ये अनेक असे लोक आहेत जे शिक्षित असूनही त्यांच्या शिक्षणाचा योग्य उपयोग करू शकत नाहीत. ज्यांची प्रकृती चांगली राहते त्यांच्यावर देखील परमेश्वराची विशेष कृपा असते. प्रकृती बिघडल्याने केवळ शरीरावरच परिणाम होत नाही तर यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते. म्हणूनच आरोग्यदायी शरीर मिळालेल्या लोकांनी स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात सुयोग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील परमेश्वराच्या कृपेनेच शक्य झाले आहे. एक चांगला जीवनसाथी संपूर्ण जीवन आनंदाने व्यतीत करण्यास मदत करू शकतो. परंतु जर जीवनसाथी योग्य नसेल तर संपूर्ण आयुष्य भांडण आणि कलहामध्ये व्यतीत होते. नंबर 17, जर एखाद्या व्यक्तीची संतान आज्ञाधारक असेल तर ही देखील परमेश्वराची कृपा मानली जाते. अन्यथा आजच्या काळामध्ये बहुतांश लोक त्यांच्या संततीमुळे दुःखी असतात. योग्य आणि अयोग्य यामधील फरक समजण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांच्यावर त्यांच्या इष्टदेवतांचे आशीर्वाद असतात. देवाचे स्वप्नामध्ये दर्शन होणे देखील देवी देवतांची कृपा असल्याचे लक्षण असते. अन्यथा परमेश्वराला पाहणे प्रत्येकासाठी शक्य नाही. ज्या व्यक्तीला क्रोधावर संयम असतो, ज्याचा मन शांत असतो, जो कोणत्याही परिस्थितीत सामान्य राहून योग्य तो निर्णय घेऊ शकतो त्याच्यावर ईश्वराची कृपा असते. म्हणूनच हे शक्य होते. नंबर 18, भगवंत आपल्याला त्यांच्या खऱ्या रूपामध्ये दिसत नाहीत, पण काही लोक असे असतात ज्यांना भगवंतासमान मानले जाते. यामध्ये माता पिता, गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो. यांपैकी कोणताही व्यक्ती जर पूजा करताना तुमच्या घरात आला तर हा फार शुभ संकेत मानला जातो. त्यांना कधीही घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये. जर पूजेदरम्यान भगवंताच्या मूर्ती किंवा प्रतिमेवरून एखादे फूल किंवा माळ तुमच्याजवळ पडले तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ देवाची कृपा तुमच्यावर कायम आहे आणि तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. मित्रांनो, ही सर्व माहिती जनरुचीनुसार दिली जात आहे. ज्योतिष आणि धार्मिक उपाय तसेच सल्ले तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहेत. या व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे. या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला एक लाईक द्या, चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.